व्याकरणामध्ये नाम याला विशेष महत्त्व आहे. खरे तर नामाची व्याख्या आपण करायला गेले तर ती अशी करता येईल. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना आपण जी नावे दिलेली आहेत त्यालाच व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात. खरे तर दृश्य असो, अदृश्य असो, अस्तित्वात असो किंवा नसो, आपण पाहिलेले असो किंवा न पाहिलेले असो, परंतु ज्याला आपण नाव दिलेले आहे, उदाहरणार्थ स्वर्ग, नरक, अमृत, हे आपण पाहिलेलं नाही आहे तरीसुद्धा त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे अशी नामं जर पाहिली आपण तर पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता ही सर्व नामे या प्रकारात मोडतात.